आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमच्या गुडीवोला शहरामध्ये अखिल भारतीय समन्वय बैठकीचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन। झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला 2 महिन्यांची स्थगिती। सीआयडीच्या चौकशीमध्ये 17 परीक्षेतील अनियमितता आढळल्यामुळे परीक्षा रद्द। सरकारला 60 दिवसांचा अल्टिमेटम। ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला खिंडात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर संघटक महेश कदम यांचा सर्व पदांचा राजीनामा। पक्षातील धुसफुशीमुळे महेश कदम अनेक दिवसांपासून नाराज असल्याची माहिती। ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर। सभेतील निर्णयांवरती भाजप नगरसेवक बाहेर वेगळी भूमिका घेत असल्याचा महापौर शर्मिला पिंपलोलकर आणि सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांचा आरोप। सोलापुरातल्या नालेसफाईच्या कामाचा चौकशी अहवाल समोर। कामामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार अहवालामध्ये सिद्ध। भाजप नगरसेवकांचा दावा। संबंधित अधिकाऱ्यांवरती ठोक कारवाईची मागणी। राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांचे परवाने तपासण्यासाठी परिवहन मंडळाकडून एसआयटी स्थापन। 2 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याची मागणी। टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी शिकायला अतिरिक्त वेळ देण्याबद्दल अमीन पटेल यांची परिवहन विभागाकडे मागणी। या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र। सातारा जिल्ह्यातल्या एसआयआर मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण। जिल्ह्यातील 26 लाखांहून अधिक मतदारांपैकी 3,41,552 मतदार अपात्र। मतदार यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि नागरिकांनी नाव चेक करावा अशा सूचना। पुण्याच्या तळेगावातल्या मायमर हॉस्पिटलमध्ये एका महिलेसह नवजात अर्भकाचा मृत्यू। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं आमदार सुनील शेळकेंचं आश्वासन। पुण्यातल्या नवले पुलाजवळ 5 ते 6 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक। वाहनांचं मोठं नुकसान। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। बीडच्या माजलगावामध्ये पीक विमा मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण। पाठिंब्यासाठी बैलगाडा ट्रॅक्टरने मोर्चा। 17,500 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी। रास्ता रोको आंदोलनाचा इशारा। नंदुरबार व्हायरल ऑडिओ रेकॉर्डिंग प्रकरणी अटकेत असलेल्या विजय चौधरींना जामीन मंजूर। माजी खासदार हिना गावित यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल झाला होता। राज्यामध्ये साखरेचा दर 55 रुपयांवरनं 61 रुपयांवर तर येत्या काही दिवसांमध्ये 65 ते 70 रुपयांवरती जाण्याची शक्यता। सणासुदीच्या काळामध्ये सामान्यांच्या खिशाला अधिकच कात्री। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातले धरणं 92% भरलेली आहेत। कोयना धरणाची 100% भरण्याच्या दिशेनं वाटचाल। पूर्व भागाला अजूनही समाधानी पाऊस मिळालेला नाही। हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये जुन्या कसौली रोडवरती मुसळधार पावसामुळे भूस्खलन। रस्ता खचल्यामुळे ट्रक अडकल्याची घटना। सुदैवाने जीवितहानी नाही। मुसळधार पावसामुळे जम्मू श्रीनगर महामार्गावरती अनेक ठिकाणी भूस्खलन। जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यातील समरोलीजवळ डोंगरावरनं दरड कोसळला।